नमस्कार. आज आपण बोलणार आहोत हृदयरोगाबद्दल. हा एक असा विषय आहे जो जगभरातल्या लाखो लोकांना प्रभावित करतो. तर चला, या गंभीर आरोग्य समस्येबद्दल सगळं काही समजून घेऊया, त्याच्या लक्षणांपासून ते अगदी प्रतिबंधापर्यंत. पण सुरुवात करण्यापूर्वी एक खास आभार मानायचे आहेत. सार्वजनिक मराठी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नवापूर, जिल्हा नंदुरबार इथल्या जीवशास्त्र शिक्षिका श्रीमती मेघा पाटील आणि त्यांच्यासारख्या सर्व शिक्षकांना, जे विज्ञानासारखे अवघड विषयसुद्धा एकदम सोपे आणि मनोरंजक करून शिकवतात. तर मग हृदयरोगाबद्दल एवढं बोलणं, हे समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे, नाही का? बघा, हे आकडेच सगळं काही सांगतात. युनायटेड स्टेट्समध्ये तर मृत्यूचं हे सर्वात प्रमुख कारण आहे आणि म्हणूनच याबद्दलची माहिती असणं आपल्या सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहे. बरं, मग हृदयरोग म्हणजे नेमकं काय? तसं पाहिलं तर हा एक खूप व्यापक शब्द आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हृदयावर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या समस्या, त्या सगळ्या यात येतात. म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या असोत, स्नायू असोत, झडपा असोत किंवा मग हृदयाची लय, या कशातही बिघाड झाला तर त्याला हृदयरोग म्हणतात. आणि यातला सर्वात कॉमन प्रकार म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा CAD. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी हृदयरोग म्हणजे काय हे समजून घेऊ. मग त्याची लक्षणं, कारणं आणि धोके काय आहेत ह्यावर बोलू. त्यानंतर निदान आणि उपचारांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे यापासून बचाव कसा करायचा आणि निरोगी कसं राहायचं. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. हृदयाला आपल्या शरीराची इंधन पोचवणारी सिस्टीम असं समजूया. म्हणजे कसं, गाडी चालण्यासाठी पेट्रोल लागतं, तसंच आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काम करण्यासाठी रक्त, ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची गरज असते. आणि हे सगळं पोचवण्याचं महत्त्वाचं काम कोण करतं? तर आपलं हृदय. आणि गंमत बघा, जेव्हा ही इंधन पोचवणारी सिस्टीम, आपल्या हृदय नीट काम करत नाही, तेव्हा त्याचा परिणाम फक्त हृदयापुरता राहत नाही, त्याचा परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर होतो. कारण आपल्या मेंदूपासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत सगळ्यांना ऊर्जा आणि ऑक्सिजन रक्तामधूनच मिळतो. हृदयरोगाचे तसे बरेच प्रकार आहेत, जसं की कोरोनरी आर्टरी डिसीज, ज्यात रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येतात, किंवा ॲरेथमिया म्हणजे हृदयाचे ठोके अनियमित होतात. कधी हृदयाच्या झडपांचे आजार असतात, तर कधी थेट हृदयाच्या स्नायूंच्याच समस्या असतात. हार्ट फेल्युअर, जन्मजात हृदयरोग असे अनेक वेगवेगळे प्रकार यात मोडतात. आणि हो, प्रत्येक प्रकाराची कारणं आणि उपचार पद्धती वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे, चला आता दुसऱ्या भागाकडे जाऊया. आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं, काही वॉर्निंग सिग्नल्स. तर हे संकेत कसे ओळखायचे आणि ह्यामागे नेमकी कारणं काय असू शकतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं शरीर खरंच खूप हुशार आहे. ते आपल्याला अनेकदा धोक्याची सूचना देत असतं, फक्त आपण त्याकडे लक्ष द्यायला हवं. जसं की छातीत दुखणं, अचानक धाप लागणं किंवा पायावर सूज येणं, सततचा थकवा, चक्कर येणं किंवा हृदयाचे ठोके खूप जलद आहेत असं वाटणं. यांसारख्या लक्षणांकडे अगदी कधीही दुर्लक्ष करू नका. हे हृदयरोगाचे संकेत असू शकतात. आता यामागे कारणं काय असू शकतात? तर ती खूप वेगवेगळी असू शकतात. कधी रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे, कधी कोणत्या इन्फेक्शनमुळे, तर काही वेळा अनुवांशिक समस्या किंवा वाढतं वय, ही सुद्धा कारणं असू शकतात. धोक्याचे घटक कोणते आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण त्यांना 2 गटांमध्ये सोप्या पद्धतीने विभागू शकतो. एकीकडे आहेत वैद्यकीय परिस्थिती, म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर किंवा मधुमेह. आणि दुसरीकडे आहेत आपल्या जीवनशैलीशी संबंधित घटक, जसं की वजन जास्त असणं, तंबाखूचं सेवन करणं, व्यायामाचा अभाव आणि अर्थातच चुकीचा आहार. चला, आता आपण तिसऱ्या भागात आलो आहोत, निदान आणि उपचारांचे पर्याय. समजा काही लक्षणं दिसली तर मग डॉक्टर त्याचं निदान कसं करतात आणि त्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत हे आता आपण जाणून घेऊया. निदानाची प्रक्रिया तशी सरळ आहे. डॉक्टर सहसा 3 टप्प्यांमध्ये काम करतात. सगळ्यात आधी शारीरिक तपासणी केली जाते. मग आरोग्याचा आणि कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास विचारला जातो आणि त्यानंतर गरज वाटल्यास काही विशिष्ट चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. आता या चाचण्या कोणत्या असतात? तर यात इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ECG, इकोकार्डिओग्राम, कार्डियाक CT किंवा MRI, रक्ताच्या तपासण्या, स्ट्रेस टेस्ट आणि गरज पडल्यास कार्डियाक कॅथेटरायझेशन सारख्या चाचण्यांचा समावेश असतो.
या सगळ्यांमुळे डॉक्टरांना हृदयाची स्थिती काय आहे याचे एक स्पष्ट चित्र मिळायला मदत होते. उपचाराचा पहिला आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे तो म्हणजे आपल्या जीवनशैलीतले बदल. हो, औषधं सुरू करण्याच्या आधी किंवा औषधांसोबतच चांगला आहार, नियमित व्यायाम आणि तंबाखू पूर्णपणे बंद करणं ह्या गोष्टी खूप मोठी भूमिका बजावतात. उपचाराचा दुसरा आधारस्तंभ आहे औषधं. डॉक्टर गरजेनुसार ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा हृदयाची लय सांभाळण्यासाठी योग्य औषधं लिहून देऊ शकतात. आणि मग येतो तिसरा आधारस्तंभ, प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया. जेव्हा जीवनशैलीतले बदल आणि औषधं पुरेशी ठरत नाहीत, तेव्हा डॉक्टर गरज पडल्यास कॅथेटरायझेशन म्हणजे अँजिओप्लास्टी किंवा मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी किंवा अगदी ओपन हार्ट सर्जरीसारखे पर्याय सुचवू शकतात. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. नेहमीच म्हटलं जातं की उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला बरा. तर आपल्या हृदयाच्या आरोग्याची सूत्र आपण स्वतःच्या हातात कशी घेऊ शकतो हे आता पाहूया. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हृदयरोगाची लक्षणे गंभीर होण्याची वाट पाहण्याऐवजी लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करणं सोपे जाते. आणि हे अगदी खरं आहे. कोणताही आजार सुरुवातीलाच लक्षात आला तर त्यावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं होतं. तर मग हृदयरोग टाळता कसा येईल? यासाठी काही सोप्या पण खूप प्रभावी गोष्टी आहेत. आपलं वजन नियंत्रणात ठेवा. इतर काही आजार असतील जसं की BP किंवा डायबिटीज तर ते नियंत्रणात ठेवा. आठवड्यातले बहुतेक दिवस कमीत कमी 30 ते 60 मिनिटं व्यायाम करा. तणाव कमी करा. रोज रात्री 7 ते 9 तास शांत झोप घ्या. आहारात प्रक्रिया केलेले खारट पदार्थ टाळा. तंबाखूजन्य पदार्थांना अजिबात स्पर्श करू नका आणि मद्यपान मर्यादेत ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. समजा हृदयरोगाचं निदान झालंच तरी घाबरून जायचं कारण नाही. डॉक्टरनी सांगितलेले उपचार आणि जीवनशैलीतले योग्य बदल करून अनेक लोक अगदी सामान्य आणि आनंदी आयुष्य जगू शकतात. शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपलं हृदय आपल्यासाठी जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत एक क्षणही न थांबता काम करतं. ते आपलं काम चोख बजावतं. तर त्याला त्याचं काम यशस्वीपणे करण्यासाठी आपण मदत करत आहोत का याचा विचार नक्की करा.